हसतोस का तू? हसतोस का? आता माझं तोंड खेळता खेळता खोकला खो खो खो. आणि येताना मी हे माझं 10वीचं आय कार्ड पण घेऊन आले. त्यावेळी काय मुलीला काही झाला ना चुकून पण असा काय लगेच असं खाजावं मॅडम तिळगुळ घ्या आणि 2 मार्क मॅडमने काय केलं असेल घे चल. दुसऱ्या दिवशी शाळेत आल्यानंतर भरपूर असा ठीक आहे असा पण मारला आम्हाला. हॅलो गाईज, तर आज ज्या क्षणाची सर्वजण वाट बघत असतात तो दिवस आहे. आज आहे स्कूलचा रियुनियन. तर बघूया काय काय होतोय. वाटत नाही जास्त पोरं येतील. केलाय प्लॅन, बघूया किती जण येतात. तर चला भेटूया तिकडे. बाय. टायमिंग दिलाय सगळ्यांना 10चा, पण अजून कोणाचा काही पत्ता नाही. सगळ्यांना फोन लावलेत जस्ट की तूच राहिला, सगळे आलेत. तर चला बघूया कोण कोण येतोय आता. सगळे आले, तूच राहिलेला. तर अशा प्रकारे एक एक जण यायला लागलेत. तर यांना बोललो चला जरा आज जाऊया. तर ही आहे आमची शाळा. बघा, बघितल्यावरच सर्व आठवणी समोर येतात. तर आलेला आहे मोरे, शैलेंद्र मोरे, कॅप्टन ऑफ वेसल, आणि वैभव पाटील, केमिकल इंजिनियर. कॅप्टन आहे, कॅप्टन शैलेंद्र. अरे काय बाई आम्ही तेवढी लांबशी आलो ना तू इकडे येस नाही. काय बोलतो कोणचा काय नाही, यांचं काय, म्हणून मी यांना काय घेऊन जात नाही. तेरा भाई बरोबर. आज मग तुला येताना घरची आणली असती ना. मग फी वाढीवर तुमचं काय म्हणणं आहे? नाही आउटसाइड ओळखला का? नाव सांग पहिला सगळं ओळखत नाही कोण तुला. माझं नाव केतन जाधव गरज. शाळेतली एक आठवण सांगायची झाली तर 10वीला असताना आम्ही शाळेतून पळून गेलो अकॅडमी मैदानला. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी शाळेत आल्यानंतर सरांनी भरपूर माझे नाव महेश भरत पाटील. तर मी शाळेत असताना म्हणजे घरनं आहे ना आई अशी मला सरळ इस्त्री करून द्यायची. पण ही मुलं आहेत ना मला एवढे त्रास द्यायची. संध्याकाळी जाताना माझे कपडे आहेत ना ते म्हणजे 4-10 घड्या माझ्या. पण खरा सांग, इस्त्री मारत नव्हतास काय? इस्त्री मारून द्यायची आई सगळी. पण ही वाटलं माझं नाव शैलेंद्र मोरे. 8वीला एकदा काय झालं होतं माहिती का, ते नापास झालेलो. मग 8वीला नापास झालतास तू? इतिहासला ना? हिंदी. आणि मग काय झालं, मग मॅडमला मला वाटलं चल मॅडम चांगल्या आहेत. मी बोलतो आता मकर संक्रांती होती तेव्हा. मग मकर संक्रांती होती, मग मी काय बोलतो चांगलं एक काम करते मी की तिळगुळ घेते आणि त्या मॅडमला गपचूपण जाऊन बोलते 2 मार्क वाढव. बोलतो मॅडम तिळगुळ घ्या आणि 2 मार्क वाढवा. मॅडमने काय केलं असेल घे चल चल प्रिन्सिपल वाट लावली कुठं. माझं नाव सिकंदर म्हात्रे. मला एक गोष्ट आठवते. मी जेव्हा 6वी ब मध्ये होतो, मॉनिटर होतो, आणि त्यावेळेला होते. आणि त्यावेळेला असा रूल टाकलेला की या रोच्या पोरांनी इकडे जायचं नाही किंवा त्या रोच्या इकडे जायचं नाही. तर आमचं तसंच होतं आणि जाईल त्याला चोपायचा. तर असंच मधली सुट्टी झाली आणि काहीतरी आम्ही उमेश आणि चंदन वगैरे होते काहीतरी, त्यांचा मागे काहीतरी चाललेला असत मारामारी. आम्ही पण झालो, सनी वगैरे सगळे एकत्र आले आणि चंदन विंद लांबी झाली मारामारी सुरी. कोणतरी गेला चुगली करून आणि 6वी अ च्या वर्गात शिकवत होते वाटतं.
कंप्लेंट केली. आम्हाला सगळ्यांना नेलं 6वीच्या वर्गामध्ये आणि तिकडे असा चोपला आम्हाला. आणि शपथ कधी मार खाल्ला तर तेवढा असा ठीक आहे असा पण मारला आम्हाला आणि अशी पट्टी ठाड आणि आम्ही तेव्हा रडत नव्हतो. सर तेवढ्यात काय राहिले नाही बोलतो तुम्हाला एवढा चोपला तरी तुम्ही रडत नाही तुम्ही हसता. आम्ही खोटा रडायला लागलो त्यावेळेस बेशरम होतो. ती आठवण माझ्या चांगली आठवणीत आहे. माझं नाव वैभव उदय पाटील. आता मला आठवते का राग काढायचा काय माहिती कोणाचं आहे हे हसतोस का तू हसतोस का आता माझं तोंड पॉईंट काढला काहीतरी मी इंग्लिशचं पुस्तक विसरलेलो. त्या मॅडमने असं म्हणजे मारला मागणी तुला जाम मारलेलं दिसतंय सिरियस झालं सगळं. हाय, माझं नाव प्राची दाते. एकतर इथे मी आत्ता माझ्या शाळेत 10 वर्षांनी आले आणि येताना मी हे माझं 10वीचं आय कार्ड पण घेऊन आले. अशी आठवण सांगायची तर सगळ्यात आधी आम्ही मधल्या सुट्टीमध्ये पटकन डबा खायचो आणि एकदा गार्डनमध्ये कधी एकदा झोपाळे खेळायला मिळतात किंवा पहिलं कोण पकडतोय ते बघायचो. आणि दुसरी अजून एक गोष्ट, माझी बेस्ट फ्रेंड स्वप्नाली, तिच्याबरोबरच्या भरपूर माझ्या आठवणी आहेत ज्या मी इथे नाही सांगू शकत. तेव्हा माझा पार्टनर होतेस तू. हो, मला सगळं आठवलं पण मी तुझं चेहरा नाही आठवला. असा तू चेहरा नाही आठवला मला. ही पण कामिनी असेल मी गेस केला. नंतर बोललो याला सनीला विचारला सनी कोण आहे बरं नक्की. हाय, मी करिश्मा पाटील. रियुनियनसाठी जमलोच आहे. तर माझी एक आठवण सांगायची झाली म्हणजे मला स्पेशल माझे स्पोर्ट्सचे दिवस खूप आठवतात. आणि त्यात अजून एक शनिवारी जेव्हा स्कूल आपली लवकर सुटायची 11 वाजता, तेव्हा रिसेसच्या अगोदरच जो आम्ही डब्बा खाऊन संपवायचे ना ते दिवस मला खूप आठवतात. थँक्यू. अरे पडला बघा पाचवीला पहिला मला घालतो. माझे नाव धीरज पाटील. मला शाळेतला एक प्रसंग आठवतोय म्हणजे हाच वर्ग होता 5वी ब चा. होते इथे आणि बाहेर नळ चालू होता. तसे पोरानं बोलले सर नळ बंद करून या. रोशन बसले तिथं सर मी जातो आणि तो इथं खिडकीला पहिला छोटासा बॉक्स होता त्याच्यातून गेला नळ बंद केला. आणि अजून एक तिसरीला पाडेपाठांतरची स्पर्धा होती. तेव्हा माझा दुसरा नंबर होता, कादंबरीचा पहिला नंबर होता. मला प्लेट भेटलेली आठवते, हिला काय भेटलेली कुठे कादंबरी तेव्हा मी सांग लहान मुलांच करिश्मा असं तर मी काय म्हणतो तर आपल्या जनरेशनमध्ये आपण कोणाशी बोलायचं म्हणजे मुलींमध्ये किंवा मुलींमध्ये जास्त कोणामध्ये फक्त वया वगैरे पास करणं असायचं. तर आजची जनरेशन ही खूप म्हणजे पुढे गेलेली आहे. कारण ते पण आता व्हॉट्सअपवर वगैरे कॉल करून नाही पण हाय बाय दुसरं काय खेळणं वगैरे असं एकत्र आहात. आपल्याला एका महिन्याशिवाय दुसरी मुलगी बसण्यामध्ये महापाप असायचं. शिक्षा फायटिंग करा, कोण जिंकेल मग समजेल कोण पण जास्त आले. नाव माझा आहे परेश पाटील. मामा नवीन ऍडमिशन घेतलं होतं मी क वर्गात. ऐका ना, क वर्गात गेल्यानंतर माझे मित्र होते रोशन कुशल. काय प्रकार असतो हे मला तिथे समजलं काय. क वर्गानंतर मी परत 5वीला अ वर्गात गेलो. अ वर्गात नंतर आपल्याला मुलं भेटली हिरंबा वेळणकर, आशुतोष जोशी. आणि त्यावेळी काय मुलीला काही झाला ना चुकून पण असा
का लगेच असं खाजवत आहे. म्हणजे हा आपल्यात नाही. समजावून 2 महिने गेले. पण मुलीला कट झालं का असं त्याच्यामुळे आपण खूप पाठी राहिलो. मला वाटतं या सगळ्या गोष्टींमध्ये फ्रेंडशिप बिडशिप मुलींशी करण्यामध्ये सगळे पाठी राहिलो. आपली जनरेशन नाही सुरुवातच अशी झाली तर कोण कसा पडत आहे. इयत्ता 4थी बल होतो आम्ही आणि शाळेमध्ये इलेक्शन होता मॉनिटरसाठी. तर सर्वांचा म्हणजे उमेदवार होता त्यासाठी रोशन होईल विनीत शाही असे 2 उमेदवार होते आणि त्यावेळी वोटिंग झाली आणि मॅडमनी आल्यावर असं ते काउंट केलं. असा जसा वोट निघायचा तसं ते काउंट करायचं मॅडम. त्याच्यामध्ये विनीतला 0 आणि स्वतःचा नंबर रोशनला दिलेला आणि तो मॉनिटर झालेला. पैशाला शाळेतल्या मुली आल्या खेळायला, खेळता खेळता खोकला खो खो खो. कोणाच्या टीममध्ये पहिलं सांग, कोणाच्या टीममध्ये? माझ्या याच्यात मी लांबून आली. तर ॲक्च्युअल प्लॅन तर आमचा स्कूलवर भेटायचाच होता, पण ही आता बोलायला लागलीत का चला हॉटेलवर जाऊ जेवायला काहीतरी. तर बरं चला, तर चला जाऊया हॉटेल. कोणचा काय आणि यांचा काय. हा सांग. तशा चांगल्या मुली आहेत, काउंटरचं वगैरे विचारतात. ओके 1 2 3. तर कसा वाटला आजचा स्कूलचा ब्लॉग आम्हाला नक्की सांगा. आणि वाटत नाही आता लवकर भेट होईल. आता डायरेक्ट 15 ऑगस्ट किंवा मग मे महिन्यात काहीतरी रियुनियन झालं तर होईल. तोपर्यंत बाय.